चंद्रपूर जिल्ह्यात गोवंशाची अमानुष आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात माजरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 53 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून जवळपास 22,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 12 मे 2026 रोजी सकाळच्या सुमारास माजरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एका कंटेनरमधून अवैधरित्या जनावरांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी वरोरा वणी हायवेवरील कुचना परिसरात नाकाबंदी केली। दरम्यान DD 03R 9840 क्रमांकाचा संशयित कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता U-टर्न घेत नागपूरच्या दिशेने पळ काढला। यानंतर पोलिसांनी तात्काळ कंटेनरचा पाठलाग केला। पोलिसांचा वाढता दबाव पाहून चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभं करून घटनास्थळावरून पळ काढला। त्यानंतर पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये 53 गोवंशीय जनावरे अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून कत्तलीसाठी नेली जात असल्याचं उघड झालं। या कारवाईत पोलिसांनी अंदाजे 7,95,000 रुपये किमतीची जनावरे आणि 15 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण 22,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी माजरी पोलीस स्टेशनमध्ये प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित पांडेय यांच्या नेतृत्वात पार पडली।